दुसऱ्यांकडे काही अपेक्षा ठेवणं म्हणजेच स्वतःच्या मनाला त्रास करून घेणं असते. रात्रीच्या गाढ झोपेत कोणाला उठवायचं नसते आणि जे तुमच्यापासून लांब जात आहे त्यांच्या मागे कधीच धावायचं नसते. जीवनात कधीच कोणावर रुसून नका राहू, कारण चांगले लोक नेहमी आनंद देऊन जाते आणि वाईट लोक एक शिकवण. नेहमी व्हॅल्युएबल राहा, अवेलेबल नाही. कारण अवेलेबल बनून राहाल तर हे जग तुमचा उपयोग करून निघून जाईल. जर तुम्हाला तुमची गरज सांगावी लागत असेल तर समजून घ्या की आता तुमची काहीच गरज नाही. योग्य वेळ कधीच येत नसते, योग्य वेळ बनवावी लागते. जर तुम्ही स्वतःशी कधीच हारले नाही तर समजा की एक दिवस मी जिंकाल. दुःख नाही मला कशाचं, कारण जीवनात तेच होईल जे माझ्या नशिबात लिहिलेलं आहे. फार कमी लोकांना माहित असते की त्यांना फार कमी माहित आहे. एक गैरसमज मला पण झाला जीवनात की त्याला खूप गरज आहे माझी जीवनात. या जगातली एक गोष्ट तर खरी आहे की या जगात काहीच खरं नसते. लोक म्हणतात तू एवढी आनंदी कशी काय राहते. मी म्हणते की मी कोणाचं सुख पाहून जडत नाही आणि स्वतःचं दुःख कधी कोणाला सांगत नाही. जर जीवनात सहन करायला शिकले तर आयुष्यात फार मोठी गोष्ट शिकले. प्रेम जर खरं असेल तर तुमच्यातील वाद कितीही मोठा का असू द्या की तुमचं नातं कधीच तुटणार नाही. या खोटारड्या जगात खरं बोलणं हे खूप क्रांतिकारी असते. माणसाची ओळख दोनच गोष्टीमुळे होते, एक म्हणजे त्याचे केलेले कर्म आणि दुसरी त्याचा स्वभाव. शांत राहणं काही बोलण्यापेक्षा चांगलं आहे जर समोरचा व्यक्ती तुम्हाला काहीच समजून घेत नसेल. गैरसमज नका ठेवत जाऊ, कारण गैरसमज तुटो किंवा नाही तुटो परंतु तुमचं नातं नक्की तुटतं. ज्या मेहनतीने आज तुम्ही पडत आहात उद्या तीच मेहनत तुम्हाला नक्की जिंकून देईल. जेव्हा व्यक्ती फक्त स्वतःचाच होतो तेव्हा एकटं राहायला खूप मजा येते. कोणासाठी एवढं नका झुकू की तो तुम्हाला तुडवून चालला जाईल. खूप चांगले वागत आहे ते आजकाल माझ्याशी, माहित नाही हे माझं नशीब आहे की काही क्षणापुरता आनंद. सुख आपल्या शरीराला जाणवते आणि दुःख आपल्या आत्म्याला. इथे कोणीच कोणाचा साथ नाही देत, फक्त सगळेजण आपापल्या स्वार्थासाठी सोबत राहतात. जो व्यक्ती आपलं होण्याचा जास्त हक्क दाखवतो नेमका तोच व्यक्ती आपल्याला दुःख देतो. वाईट वेळ आपल्याला त्या गोष्टीची जाणीव करून देते की जे आपल्याला चांगल्या वेळेत कधीच कळत नाही. माणसाचं जीवन खूप महागडं असते, याला स्वार्थी आणि सस्त लोकांवर कधीच बर्बाद नका करू. कदर करायला शिका माणसाची, कारण कोणीच परत परत आपल्या आयुष्यात येत नसते. स्वतःला असं बनवा की लोक तुमच्या येण्याची वाट पाहिल, तुमच्या जाण्याची नाही. आपण बोलण्याची आणि ते ऐकण्याची वाट पाहिल. खूप गर्व होता मला तुझ्या प्रेमाचा, बरं झालं ते तूच तोडला. जेव्हा लोक अलग राहण्याचा निर्णय घेतात सगळ्यात पहिले बोलणंच कमी करतात. जीवनात खूप काही परत परत मिळू शकते, परंतु वेळेसोबत तुटणारं नातं आणि हरवलेला विश्वास हे कधीच परत मिळू शकत नाही. माणसाचा संघर्ष सांगतो की माणसात किती दम आहे. कोणामध्ये काही बघायचं असेल तर माणसाचे गुण बघा, देवाचे नाही. वेळेचा तराजू असा आहे की आपल्याला आपल्या वाईट वेळेत आपल्या नातलगाचं वजन सांगते. वेळ दिसून नाही पडत पण खूप काही दाखवून जाते. जर तुमची चावायची लायकी नसेल तर भुंकायला पण नाही पाहिजे. आजकाल लोक खऱ्या गोष्टी मनावर नाही घेत पण खोट्या गोष्टी लवकरच डोक्यावर घेतात. माणुसकी आहे माझ्यात म्हणून मी भांडत नाही, परंतु सगळ्यांना माहित आहे की मी कोणाला घाबरत नाही. कोणाची काळजी जर स्वतःची सवय बनवली तर हीच गोष्ट तुम्हाला खूप दुःख देते. माझ्या शांत स्वभावाला माझी हार नका समजू, कारण पुष्कळ युद्ध शांतीच्या मार्गानेच जिंकले जातात. बोलण्याने बोलणं आणखी वाढते, म्हणून मी शांत राहायला शिकली. समजत नाही मला की लग्न झाल्यानंतर माझं आयुष्य बदललं की मी स्वतः. जीवनात जोडीदार चांगला मिळायला नसीब मुलींनाच नाही तर मुलांना पण लागतं.
आयुष्यात जगायला कारण नाही म्हणजे जगण्याची काहीच इच्छा नाही. सहन केले तर कमजोर समजतात लोक, तर सहन नाही केले तर उद्धट समजतात लोक. म्हणून लोकांकडे नका लक्ष देऊ. जीवन तुमचं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. तुम्ही थोडे वाईट व्हाल तरच जगाल. जर खूप चांगले बनून राहिले तर हे जग तुम्हाला जगूच देणार नाही. जीवनात कधीच कोणत्या रिलेशनसाठी रडावं नाही लागलं पाहिजे, कारण ज्याच्यासाठी तुम्ही रडत आहे तो कोणत्याच रिलेशनच्या लायक नाही, आणि जो लायक आहे तो कधीच तुम्हाला रडू देणार नाही. जो मेहनतीचा सूर्य अस्त नाही होऊ देत तोच यशाचा सूर्य उदय होताना पाहू शकतो. संघर्षात नेहमी व्यक्ती एकटाच असतो, परंतु तो यशस्वी झाल्यावर संपूर्ण जग त्याच्या पाठीशी असते. लोक बदलत नसते, फक्त दुरावा निर्माण करते. जेव्हा गरज नसते कोणत्या गोष्टीचीच तेव्हा आपली वाट बदलवते. प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवला आहे, फक्त वाट आहे खऱ्या वेळेची. जेव्हा कोणी तुम्हाला भडकवत असेल तर शांत राहायचा आनंदच अलग असतो. जे लोक गरजेपेक्षा जास्त विचार करते तेच लोक शुद्धीवर असूनही शुद्धीवर नसतात. जे लोक वरून खूप गोड असतात तेच लोक आतून खूप विषारी असतात. खूप दाट अंधारात आल्यावरच आपल्याला उजेडाची किंमत समजते. शेवट तर सगळ्यांचा सारखाच असतो, परंतु आपण जिवंतपणे काय केलं आहे हीच गोष्ट आपल्याला सगळ्यांपेक्षा अलग बनवते. असेच तुमचेही काही विचार असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यापर्यंत धन्यवाद.